हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज सुचरित राजाध्यक्ष जे इकॉनॉमिस्ट आहेत, तर त्यांना मी आज पुन्हा माझ्या पॉडकास्टवरती आज बोलवलेलं आहे. युद्धजन्य अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, 22 एप्रिल 2025 ला जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली पहलगाम मध्ये, आणि त्यानंतर गेल्या 15-20 दिवसात ज्या काही घडामोडी झाल्या, खूप पटापटा काही निर्णय घेतले गेले आणि काही गोष्टी घडल्या. तर युद्ध होईल की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपली जी इकॉनॉमी आहे, जी जी खूप चांगली ग्रोथ होत आहे, तर ह्याच्यावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये या इकॉनॉमीमुळे, म्हणजे इकॉनॉमीला जो काही स्लोडाऊन होणार आहे तिची प्रोग्रेस, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, तर हे आपण सुचरित सरांकडनं जाणून घेऊया. सुरू करूया आजची पॉडकास्ट. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी। बता सके कि हाँ ये है। अभी आपका दूसरा प्रश्न। और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था, मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था। वेलकम बॅक सर. नमस्कार. नमस्कार. अँड इट्स ग्रेट टू बी बॅक. मागच्या वेळेस आपली खूप छान पॉडकास्ट झाली होती. तुम्ही सामान्य माणसाच्या भाषेमध्ये जीडीपी म्हणजे काय, त्यानंतर इकॉनॉमी पहिल्या नंबरची, दुसऱ्या नंबरची इकॉनॉमी म्हणजे काय, हे सगळं आणि त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, तर हे तुम्ही छान समजावून सांगितलं. आता आज त्यानंतर म्हणजे ही आपले 2 महिन्यापूर्वी पॉडकास्ट झाली, 2-3 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही घटना झाल्या, म्हणजे 22 एप्रिलला झालेला पहलगामचा हल्ला, आणि त्यानंतर आता जी युद्धजन्य परिस्थिती आपल्यावरती जी आलेली आहे, तर म्हणजे त्याचा आता सगळं म्हणजे काय आहे ना, युद्ध पुकारणं किंवा सोशल मीडियावरती लिहिणं आणि आपल्या आपापसात चर्चा करणं चौकात चौकात आणि प्रत्यक्ष युद्ध याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण सरकारला सगळाच विचार करायचा आहे. आणि असं म्हणजे नेहमीच हे आहे की जेव्हा युद्ध चालू होतं किंवा युद्ध होतं, त्यावेळेस इकॉनॉमीवरती त्याचा खूप गंभीर परिणाम होतो. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल, म्हणजे काय परिणाम होतो युद्धामुळे आणि का होतो, अशा दोन्ही गोष्टी म्हणजे मला हे पडलेले प्रश्न आहेत एक सामान्य व्यक्ती म्हणून. तर ते थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा त्याबद्दल. सुरुवातीला आता हे सांगावं लागेल की युद्ध जेव्हा चालू होतं, म्हणजे युद्ध पातळीवर जेव्हा दोन देश जातात, तेव्हा जे परिणाम असतात ते एक तर दोन्ही बाजूला असतात. त्यामुळे युद्ध चालू होण्याच्या आधी कुठला देश जास्त प्रबळ होता, कुठला जास्त दुर्बळ होता, याच्यावर थोडंसं ते जे परिणाम आहेत ते किती इम्पॅक्ट करणार ह्याचा फरक पडतो. पण नेमके काय परिणाम होतात किंवा इकॉनॉमीवर एक्झॅक्टली कुठे फरक पडतो हे सांगण्याकरता आपण त्यातला कुठलाही एक देश जर निवडला, जसं की आता आपल्या आणि पाकिस्तानची आता धुमश्चक्री सगळी चालू आहे, तर आता दोन्ही देशांवर काही ना काही आर्थिक परिणाम त्याचा इफेक्ट असणार आहे. बरोबर. तर मग तो काय असेल, तर आपण समजा भारत देशाचं उदाहरण घेतलं, आपल्याला हे चांगलं माहिती आहे म्हणून. तर पहिल्यांदा असं होतं की युद्ध प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सकडे अवेलेबल जो काही दारुगोळा असतो, जेट्स असतात, टँकर्स असतात, बाकीची अनंत प्रकारची इक्विपमेंट, फूड, हे सगळं लागत असतं त्या युद्ध पातळीवर वापरण्याकरता. तर ते दोन लेवल्सचं मेंटेन केलेलं असतं. एक लेवलचं ऍक्च्युअली मेंटेन केलेलं असतं आणि एक युद्ध झालं तर मेंटेन करू असं ठरलेलं असतं. ओके. तर बरोबर. पहिलं जे असतं त्याला डिफेन्स प्रेपरेडनेस म्हणतात फक्त इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे की जेव्हा पीस टाइम असतो तेव्हा सगळ्यांचे पगार द्यायला आणि त्यांना टार्गेट प्रॅक्टिस करायला बंदुका, गोळ्या वगैरे या करता लागणारच फक्त खर्च. परंतु जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात लागतात. कारण पीस टाइम आणि वॉर टाइम ह्याच्यात गुड्स आणि सर्व्हिसेस किती लागतात आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला, ह्याच्यात प्रचंड मोठा फरक आहे. तर म्हणजे पहिला इम्पॅक्ट काय होणार की आता ह्या सगळ्या वस्तू अधिक
विकत घ्याव्या लागणार गव्हर्नमेंटला, आणि आर्मी नेव्ही एअरफोर्सकडे त्या सारख्या सप्लाय कराव्या लागणार. मग त्याच्यात मी जसं म्हटलं तसं फूड आणि युनिफॉर्म्स पासून ते मोठे टँक्स, जेट फायटर्स आणि दारुगोळा आणि ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग इक्विपमेंट आणि बायनॉक्युलर्स आणि बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि हेल्मेट्स आणि सगळंच आलं त्याच्यात, म्हणजे की आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्हीला लागणाऱ्या वस्तू. तर आता मग हा एवढा आधीच आपला खर्च नुसतं डिफेन्स प्रिपेअरनेसचा आपण असं जर क्षणभर म्हटलं की साधारण 2 लाख कोटीपेक्षा जास्त आहे वर्षभराचा, तर आता हा त्याच्यावरती अजून सरकणार आहे. ह्याचा अर्थ डिफेन्स करता जे आधी अलॉटेड बजेट असतं, बजेटमध्ये जी काय अलॉटमेंट झालेली असते त्याच्यात बराच मोठा एक बरीच मोठी वाढ होणार. आता वाढ होणार, मग सरकारकडे स्वतःचे पैसे आहेत का? नाही. सरकार पैसे जे टॅक्सेशन मधून आणि इतर सोर्सेस मधून रेव्हेन्यू कलेक्ट करतात तोच सगळा गोळा झालेला पैसा. आता ऑलरेडी आपल्या बजेट्समध्ये, सगळ्यांच्याच बजेट्समध्ये नॉर्मली डेफिसिट चालू असतं. मग या डेफिसिटचा अर्थ असा होतो की जेवढा खर्च ऍज इट इज ते करणार होते तेवढा रेव्हेन्यू त्यांच्याकडे नाही. आता हा अधिक खर्च आला, त्याच्याकरता रेव्हेन्यू तर नाहीये, त्यामुळे तो एक तर तो रेव्हेन्यू नसल्यामुळे एक डेफिसिट तर वाढणार नक्की, कारण जास्त खर्च आला म्हणून. आणि हा जास्त खर्च आल्यामुळे आता हा पैसा जर नाहीच आहे सरकारकडे, पण हे सगळं युद्ध पातळीला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये खरेदी तर करावा लागणार आहे, मग हा पैसा येणार कुठून? तर साहजिकच हा पैसा मग इतर काही स्कीम्स किंवा इतर काही अलॉटमेंट्स मध्ये जो तात्पुरता जो टाकलेला असतो तो इकडे घ्यावा लागतो डिफेन्समध्ये. त्याला रिरूटिंग असं म्हणतात इकॉनॉमिक्समध्ये. सो यू हॅव टू रिरूट द फंड्स टू मेक शुअर दॅट दे आर अवेलेबल फॉर युअर डिफेन्स फोर्सेस. अच्छा, म्हणजे त्यामुळे संपूर्ण. साहजिकच पहिला इम्पॅक्ट असा होणार की बाकी काही जे गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात, कुठे रस्ते बनवणं, ब्रिजेस बनवणं, सॅटेलाइट्स वरती सोडणं वगैरे वगैरे, तर त्यात कुठेतरी आता त्यांना प्रायोरिटाईज करावं लागतं. प्रायोरिटाईज म्हणजे त्यांना एक अशी अर्जन्सी आणि इम्पॉर्टन्स नुसार लिस्ट बनवावी लागते की हे टॉप प्रायोरिटीचे आहे ना, इथून काय फार पैसे नाही काढता येणार आपल्याला. सपोज लाईक हॉस्पिटल एक्सपेन्सेस फॉर ऑल गव्हर्नमेंटल क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्स, हे काही कमी नाही करता येणार. मग असं करत करत ते शेवटी खाली खाली जे येतात ना, त्या ऍक्टिव्हिटीज मधनं, त्या लिस्टच्या खाली जे असतात त्या ऍक्टिव्हिटीज मधनं थोडे थोडे पैसे काढून हे तिकडे आता ते खर्च करायला सुरुवात करणार. तो पहिला इम्पॅक्ट होतो. दुसरा इम्पॅक्ट असा धरला जातो की युद्ध पातळीवर असताना ही डेफिसिट जी वाढतात ते डेफिसिट आता भरून काढायचं पुढच्या वर्षी. बरोबर. मग त्याकरता काय करावं लागणार? तर डेफिसिट फायनान्सिंग करावं लागणार. डेफिसिट फायनान्सिंगचा अर्थ ऍक्च्युअली अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर अजून जास्त चलन तयार करून, रुपयाच्या नोटा आणि कॉइन्स ही अजून जेवढी तयार करून ही बाजारात पसरवावी लागतात. पसरवावी लागतात म्हणजे त्याला काही वेगळी सिस्टीम नाहीये. ज्या ज्या लोकांना पेमेंट करायचं असतं गव्हर्नमेंटनी त्यांना केलं जातं त्या पैशातून, आणि मग ते सगळं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ती अधिक चलन ते सगळं पसरायला लागतं. पण त्याचा आपल्याला ऑलरेडी इफेक्ट माहिती आहे की वेन एव्हर देर इज एक्सेस सप्लाय ऑफ मनी इन द मार्केट, इट लीड्स टू अ ह्यूज अमाऊंट ऑफ इन्फ्लेशन. म्हणजे त्याच्यामुळे किमती वाढत जातात. वाढणार आणि महागाई. सर्वसाधारणपणे युद्ध सुरू झालं की सुरुवातीला लगेच इन्फ्लेशन वाढत नाही, पण जसं जसं युद्ध पुढे जातं किंवा संपतं तसं प्रचंड प्रमाणात इन्फ्लेशन वाढतं. ओके. म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरच्या ज्या गोष्टी आहेत की युद्ध संपल्यानंतर काय झालं त्या मंदी इतक्या आली. आहेत की म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक इटालियन, सॉरी अमेरिकन जर्नलिस्ट होता. तो युद्ध संपलं आता, तर आता पीस कसा परत रिटर्न होतोय हे कव्हर करायला तो गेला होता युरोपमध्ये, आणि तो इटलीमध्ये एका ठिकाणी उतरला जिथे खूप युद्ध रंगलेलं होतं पूर्वी. आणि तो म्हणाले मी सकाळी सकाळी जस्ट एक कॉफी आणि एक मफिन खावा म्हणून खाली उतरलो, तर त्यांनी म्हणे माझ्याकडे इतके लिराज मागितले, ते बिल इतक्या लिराजचं होतं की मला तिथून परत एक ट्रंक कॉल करावा लागला अमेरिकेला की मला अधिक पैसे पाठवा, कारण तुम्ही जे दिलेले माझ्याबरोबर पैसे आहेत ते मला 2 दिवसही पुरणार नाही आहेत, आणि इथे तुम्ही मला 15 दिवस राहायला सांगितले. तर इतकं ते म्हणजे 300%, 200% वगैरे इन्फ्लेशन झालेलं होतं काही देशांमध्ये. ओके. तर तो एक परिणाम त्याच्यातून होऊ शकतो. आणि तिसरा परिणाम जो असतो युद्धाचा तो हा असतो की आता युद्ध जेवढ्या काही एका पट्ट्यामध्ये चालू आहे असं आपण म्हणू. सध्या जॉग्राफिकली जर आपण बघितलं तर एक मोठासा पट्टा आहे की वरतून जम्मू अँड काश्मीर पासून सुरू होऊन खाली पार राजस्थान, इव्हन गुजरातच्या बॉर्डर पर्यंत, कच्छ पर्यंत वगैरे खालपर्यंत ते येणारा एक पट्टा आहे आपल्या बाजूला आणि त्यांच्या बाजूला. म्हणजे आणि बॉर्डर तिथून वरती म्हणू शकतो हो आपण की हो बॉर्डरचा पट्टा. हा, तर तो बॉर्डरचा जो अख्खा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये खूप प्रमाणात लोक गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करत असतात आणि कन्झ्युम करत असतात, जेव्हा युद्ध नव्हतं तेव्हा. बरोबर. आत्ताच्या परिस्थितीत ते सगळं त्यांना थांबावं लागलं. त्यामुळे तिथून जी काही प्रोडक्शन होत होती त्याचा तर शॉर्टेज येणार. बरं, त्याचा शॉर्टेज आल्यामुळे
काही काही ती प्रोडक्शन्स अशी असणार की ती प्रोडक्शन्स वापरून बाहेर त्या त्या पट्ट्याच्या बाहेरचे लोक काही वस्तू तयार करत होते. एक अगदी सिंपल उदाहरण घ्यायचं झालं तर कदाचित त्या पट्ट्यामध्ये काही लोक दूध इतकं प्रोड्यूस करत होते की ते दूध ते विकत होते काही डेअरीज ना, की ज्या आतमध्ये आहेत अजून त्या पट्ट्यापासून, आणि हम्म. त्या डेअरीजमध्ये त्याचं बटर आणि चीज आणि बाकी दुधाचे पदार्थ करत होते. आता त्यांचं ते दूध प्रोडक्शन थांबलं, इकडे ह्यांचं रॉ मटेरियल थांबलं, म्हणजे आता ह्यांचे व्यवसाय थांबले, त्यांचे तिकडे थांबले, म्हणजे हे सगळे व्यवसाय एकतर डाऊन होता. व्यवहार प्लस ठप्प होणे म्हणतो व्यवहार तसं. ठप्प होतो आणि मग त्या वस्तूंचं शॉर्टेज येतं. हम्म. त्या क्षेत्रात जी काम करणारी मंडळी होती त्यांना अनएम्प्लॉयमेंट फेस करावी लागते. हो. आणि हा एक मोठा परिणाम मागच्या वेळेस तुम्ही जीडीपी तुम्हाला सांगितला, त्या हम्म. जीडीपी त्याचा होतो. हे तीन हम्म. पहिल्या प्रथम लक्षात घेतले पाहिजे आर्थिक परिणाम. ओके. ओके. आणि म्हणजे मग म्हणून मग शक्यतो गव्हर्नमेंटचा प्रयत्न हा असतो की युद्ध नको, कारण हे जे सगळे आफ्टर इफेक्ट्स आहेत किंवा चालू असताना होणारे जे सामान्य माणसाच्या आयुष्य, म्हणजे आपल्याला असं वाटतं की युद्ध तिकडे चालू आहे, सैनिक लढतायत, पण तसं ते नाहीये. तो प्रत्येक माणसाच्या आयुष्यावर त्याचा इव्हेंच्युअली परिणाम होतो. आणि Correct. तुम्ही मागच्या वेळेस खूप छान असं चित्र होतं ते की आपली इकॉनॉमी आता हळूहळू पाचव्याकडनं चौथ्याकडे आणि चौथ्याकडनं तिसऱ्याकडे जायच्या म्हणजे त्या मार्गावर आहे. तर असं असताना अशी काहीतरी परिस्थिती उद्भवली तर तो आपल्याला तिथे एक दट्ट्या स्लो बसू डाऊन होतो. शकतो, स्लो डाऊन होऊ तो जो शकतं. प्रोग्रेस आहे आपला तो स्लो डाऊन होतो. आणि तसं बघायला गेलं तर पाकिस्तानकडे म्हणतात ना, तसं त्यांच्याकडे दे हॅव नथिंग टू लूज. तसं आपलं नाहीये. आपल्याकडे आपण आता जरा वर चढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तो जो काही परिणाम होईल तो आपल्यावर जास्त होईल असं तुम्हाला वाटतं का पाकिस्तानपेक्षा? असं लगेच नाही म्हणता येणार. हे कन्क्लुजन काढणं तसं जरा अवघड आहे. मुळात मी सुरुवात अशी करीन की युद्ध कुठल्याच सरकारला नको असतं. हम्म. पण आत्ताची जी परिस्थिती आहे ही आजची परिस्थिती, त्याच्यात एक जे भारतीय सरकारने सगळ्यांना सांगितलंय ते मला पटायला लागले आणि कुणालाही पटू शकेल असं आहे की हे युद्ध आपण मागून घेतलेलं नाहीये. बरोबर. हे युद्ध आपण सुरू केलेलं नाहीये, किंवा हे युद्ध आपण वॉर मॉंगर्स आहोत म्हणून स्टार्ट केलेलं नाहीये. तर हे युद्ध आपल्यावर लादलं गेलेलं आहे. पहलगाम मध्ये जो काय एक हॉरिबल प्रकार घडलेला आहे, जो घडवला गेलेला आहे त्या बाजूनी, म्हणजे बॉर्डरच्या पलीकडून ते लोक आले, येस. अगदी त्रिवार सत्य आहे आता सिद्ध झालेलं आहे. बरोबर. तर त्याला त्याची रिॲक्शन म्हणून किंवा त्याला रिस्पॉन्स म्हणून आपण अत्यंत ज्याला आपण डिएस्कलेटिंग, कंट्रोल्ड आणि अगदी ठराविक त्यांचे जे फक्त टेररिस्ट हॉटस्पॉट्स आहेत करेक्ट. करेक्ट. तेवढेच 9 ते 10 आपण उडवण्याचं काम केलं होतं. याचा अर्थ एक मेसेज आपल्याकडून क्लिअर दिला गेला होता की आमचं जे युद्ध आहे ते ते पाकिस्तानी दहशतवाद लोकांबद्दल विरुद्ध नाही आहे. आमचं टेररिझमच्या विरुद्ध हे युद्ध युद्ध आहे. मग आहे. तो बरोबर. टेररिस्ट जिथे असेल तिथे आम्ही घरात घुसून मारणार आहे. बरोबर. म्हणजे आपलं एक वाक्य होतं की आप उसको पनाह मत दो, हम्म. नाही हम्म. तो आप भी मारा जाओगे. हो. हम्म. आता ह्याचा अर्थ पहिलं तर ते लादलं गेलेलं आहे आपल्यावर. बरोबर. बरोबर. दुसरा प्रकार दुसरा हा भाग ह्याच्यातला असा आहे की वी हॅव नथिंग टू लूज. हम्म. हे पाकिस्तानी कुठला तरी एखादा ब्युरोक्रॅट कुठेतरी टीव्हीवर म्हणू शकतो, पण ऍक्च्युली असं कधीच नसतं. कारण कुठल्याही व्यवस्थापनामध्ये कुठल्याही ठिकाणी जी मेन गव्हर्नमेंट जे असतं, इट कम्प्राइजेस ऑफ पॉलिटिकल पार्टीज. हम्म. जसं पाकिस्तानमध्ये तसंच आपल्याकडे. बरोबर. त्यामुळे युद्धामुळे सामान्य जनतेवर त्याचे जे काय परिणाम होणार आहेत हम्म. ते फायनली त्या पॉलिटिकल पार्टीजना त्यांच्या पुढच्या इलेक्शनमध्ये फेस करावे लागणारच हो. आहेत. हो. बरोबर. इकॉनॉमिकली जर बघायला गेलं हा. तर जे शॉर्टेजेस मी म्हटलं, अनएम्प्लॉयमेंट मी म्हटलं, ते त्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या बाजूला घडणार त्या त्याही बाजूला घडणार आहेत. घडणार आहेत. करेक्ट आहे. मी ते इनफॅक्ट उलट म्हणेन की ज्या देशाची परिस्थिती बरी होती युद्धाच्या आधी, जो प्रबळ होता, जास्त खंबीर होता हो. इकॉनॉमिकली हो. स्पीकिंग, त्याच्यावर याचा परिणाम त्या मानाने मग कमी होईल. पण अच्छा. जो ऑलरेडी खूप खालच्या स्तराला पोहोचला होता इकॉनॉमिकली, पाकिस्तानची परिस्थिती हे युद्ध सुरू होण्याच्या आधीची अशी होती की त्यांनी वर्ल्ड बँककडून कर्ज घेऊन ठेवली होती की जी त्यांना परत करता येत नव्हती. एशियन डेव्हलपमेंट बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नव्हते कारण त्यांची कर्जाची पात्रता दिसत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस येतो, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे एक रेकॉर्ड असतं देशांनी ठेवलेलं. बॅलन्स ऑफ पेमेंटचा साध्या शब्दात मी अर्थ सांगतो तुमच्या सगळ्या प्रेक्षकांकरता. एक रेकॉर्ड ठेवलेलं असतं प्रत्येक देशाने. त्या रेकॉर्डमध्ये ऑल इकॉनॉमिक एक्सचेंजेस ऑफ अ नेशन विथ हम्म. अदर्स आर रेकॉर्डेड. जनरली एका वर्षाचे रेकॉर्ड्स असतात, ते अॅन्युअल रेकॉर्ड असतं. तर एका वर्षात आपण परदेशी जे जे काही विकलं, गुड सर्व्हिसेस असतील, कर्जाचं देवाणघेवाण झालं असेल, शेअर्स झालं असेल, जे काय झालं असेल,
ते सगळं एक्सपोर्टेड इम्पोर्टेड जे काय ते अख्खंच्या अख्खं रेकॉर्ड बनवलेलं असतं. हम्म, हम्म. त्याच्यात ते रेकॉर्ड क्लिअरली दिसतं की आपण आपल्या करता आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट फेवरेबल आहे का ऍडव्हर्स आहे. अच्छा. फेवरेबल म्हणजे आपल्याकडे सरप्लसेस शिल्लक राहतात या सगळ्या करेक्ट, व्यवहारातून, करेक्ट, करेक्ट. आणि ऍडव्हर्स म्हणजे आपल्याला डेफिसिट येतो, या व्यवहारातून आपल्याला लॉस होतोय कुठेतरी. तर बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये जेव्हा क्रायसिस येतो तेव्हाच तुम्ही IMF कडे जाऊ शकता. लोकांचा हो, गैरसमज आहे की IMF कडे कधी आपलं ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट आपण IMF कडे जाऊ शकतो, असं जाऊ नाहीये. शकतो. संस्था वेगळी आहे, ती काही बँक नाहीये. हो. बँकच्या बँकिंग प्रिन्सिपल्स वरती चालवतही नाहीत ते. हम्म, हम्म. अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन केलेली ती संस्था आहे की प्रत्येक राष्ट्राने आपला कोटा तिथे मेंटेन केलाय. कोटाचा अर्थ होतो प्रत्येकाने आपलं आपलं चलन. आता इंडियाचा कोटा रुपीज मध्ये, बर. जपानचा कोटा येन मध्ये, असं प्रत्येक हा. राष्ट्राने तिथे चलन तर आणून ठेवलेलं असतं. एक मिनिट, म्हणजे ते काय, IMF म्हणजे राष्ट्रीय नाणे निधी असं त्याला काहीतरी मराठीमध्ये हो, म्हणतात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हा, म्हणजे ती UN च्या अंडर येणारी अशी ती संस्था आहे. नाही, हाही एक अजून एक मोठा गैरसमज आहे. बर. UN आणि वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकचे आणि यांचे कम्युनिकेशन कायम असतं. काही बर. काही प्रोग्राम्स मध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन असतं किंवा बर. ते एकमेकाशी खूप चर्चा करून काही गोष्टी ठरवतात. पण यातली कुठली एक संस्था दुसऱ्याच्या खाली बांधली गेलेली नाहीये. ओके. IMF ही एक इंडिपेंडेंट बॉडी आहे बर, बर. आणि तिथे सगळ्या देशांनी आपापला कोटा ठेवून तो एक मोठा फंड तयार केलाय, म्हणून त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं नाव दिलंय. तो फंड एक पूल ऑफ फंड्स क्रिएट केलाय आणि ज्या ज्या देशाला बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये क्रायसिस असेल तो त्यांच्याकडे पैसे मागू शकतात. अच्छा. बेल बर. आउट पॅकेज वगैरे हे मीडियानी वाढवलेले शब्द आहेत, अच्छा. IMF नी नाही. IMF मध्ये तुम्ही जाऊन तुमचं एक प्रेझेंटेशन करायचं असतं की आम्हाला BOP मध्ये क्रायसिस आहे बुवा. बरोबर. मग ते प्रेझेंटेशन 1 जे असतं ते साधं असतं, हा. प्रेझेंटेशन 2 जरा जास्त टेक्निकल केलं जातं. हम्म. मग ह्या प्रेझेंटेशन मधून जर IMF च्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की हो बुवा यांना खरंच क्रायसिस दिसतोय, तर तुमचं प्रपोजल वोटिंग करता टाकलं जातं, जसं पार्लमेंटमध्ये तसं. अच्छा. आणि बर. अवेलेबल मेंबर्स जे आहेत हा. त्यांच्यातल्या 2/3 किंवा जास्त मेंबर्सनी जर तुम्हाला वोट केलं तर हा. तुम्हाला ते मिळून जातं. अच्छा. तर पाकिस्तानची परिस्थिती अशी होती की वर्ल्ड बँक नाही, कोणी नाही, दुसरे सगळीकडून पैसे मागून सुद्धा होत नाहीयेत. शेवटी BOP क्रायसिस आला होता, ते IMF कडे गेले होते. IMFने त्यांना आधीच काही पैसे दिलेले होते, ते वापरूनही त्यांचं जे काही क्रायसिस होता तो सुटत नव्हता, म्हणून ते परत IMF कडे गेले होते. अशा परिस्थितीत असताना त्यांच्या डोक्यावर आता ही वॉर आहे. म्हणजे हम्म. ऑलरेडी जो खूप आर्थिक स्तरावर खूप खालावलेला देश आहे, हो. ज्यांच्याकडे गुड्स आणि बेसिक, सगळ्यात बेसिक कुठल्याही अर्थव्यवस्थेला असतं प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन लार्ज क्वांटिटीज, ते ज्यांचं होतच नव्हतं. आणि म्हणून खूप देशोधडीला लागलेला देश म्हणायला हो. हरकत नाही, अशा पथावर तो चालला होता. IMF कडे ऑलरेडी गेला होता, एक त्यांना पॅकेज मिळालेलं होतं, आता दुसऱ्याची गरज पडत होती. या परिस्थितीत जर त्यांच्यावर युद्ध आलं तर मला वाटतं त्यांची परिस्थिती जास्त खराब होणार. म्हणजे साधी जर कंपॅरिझन करून सांगायची झाली तर 2 बॉक्सर आहेत आणि ते फाईट करणार आहेत, पण परिस्थिती अशी झाली सपोज की एक बॉक्सर हा खूपच हेवी वेट आणि फारच चांगला ट्रेंड आहे, दुसरा लाईट वेट आहे आणि अजिबात त्याचे ट्रेनिंग नीट झालेलं नाहीये. आणि ते दोन्ही बॉक्सर जर ह्या बाउट करता तयार झाले समहाव आणि फाईट करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की जो बॉक्स, दोघांनाही आता कठीण काहीतरी परिस्थिती फेस करावी हो. लागणार आहे, हो. परंतु जो बॉक्सर इल ट्रेंड आहे आणि लाईट वेटचा आहे तो साहजिकच मार जास्त खाणार आहे आणि बरोबर आहे. त्याच्यावर इम्पॅक्ट जास्त होणार आहे. अशी आज आणि परिस्थिती झाली. हो. त्यामुळे मला अजून असं नाही वाटत की इंडियावरती याचा जास्त परिणाम होणार वगैरे. हा, आर्थिक पातळीवर आपण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवली पाहिजे की इंडियाचा जो रिसर्जन्स होता, इंडियाचा जो प्रोग्रेस तुम्ही हो. म्हणाला तो चालू होता हो. हो. आणि आपण वरती वरती रँकिंग मध्ये येत होतो इन टर्म्स ऑफ द GDP दॅट वी हॅव, तर तो थोडासा स्लो डाऊन होऊ स्लो शकतो. डाऊन होऊ आणि शकतो. काही अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की हे अचीव करण्याकरताच चायना पाकिस्तानला एवढा सगळा पाठबळ आणि सपोर्ट देत होतं, एवढा दारुगोळा आणि बाकीची सगळी सामग्री त्यांना सप्लाय करत होतं गेले 10 ते 11 वर्ष, सो दॅट पाकिस्तान कॅन बी प्रिपेअर्ड फॉर अ वॉर. आणि अशा कुठल्या तरी एखाद्या फ्लॅश पॉईंट वरती, जसा पहलगाम हा त्याचा फ्लॅश पॉईंट ठरला, हो. ते युद्ध एकदा सुरू झालं की बिकॉज दॅट वॉज द ओनली वे दे कुड स्लो डाऊन इंडिया. Otherwise, there were indications that India would eventually overtake China चायना. in some of the coordinates. सगळ्या मी म्हणत नाही, पण वेगवेगळे जे इकॉनॉमिक पॅरामीटर्स असतात त्यातल्या काही पॅरामीटर्स आपण त्यांच्या पुढे जावची शक्यता होती, तर त्या रेसमध्ये आपल्याला स्लो डाऊन करण्याकरता चायना सक्सेसफुल ठरलं असं मात्र म्हणावं लागेल. अच्छा.
अच्छा. म्हणजे असं अशी पण चर्चा सगळीकडे चालू आहे की आपली इकॉनॉमी जी वर चाललेली होती तर त्याला रोखण्यासाठी म्हणून ऍपलचं एस्टॅब्लिशमेंट त्यांनी भारतामध्ये आणण्याचा निर्णय घेतला. तर ते पण एक मोठं कारण होतं असं म्हटलं जात आहे. आणि मला ना एक असं विचारायचं आहे की मला आठवत नाही केव्हा आणि कोणी, पण मला असं सांगितलं गेलं होतं कोणी कुणाकडून तरी की खूप वर्षांपूर्वी की जेव्हा असं मंदी येते जगामध्ये तर त्यावेळेस मग युद्ध केली जातात किंवा युद्ध काढली जातात जेणेकरून थोडंसं त्याची मंदी आहे त्याला एक बूस्ट मिळेल. तर ह्यात कितपत तथ्य आहे? कारण तुम्ही जे आता मला सांगितलं ते आणि हे वाक्य ह्या दोन्हीचा कुठेही मेळ लागत नाहीये. तर हे कसं आहे? इज इट रिलिव्हंट आणि हे खरं आहे का? ऍक्च्युअली एक खूप खूप जुनी असं थिअरम आहे हम्म. इकॉनॉमिक्समध्ये. आणि हम्म. त्या थिअरमला सॅम्युएल्सन फिशर पासून ते आपल्याकडचे जगदीश भगवतींपर्यंत हा. बऱ्याच लोकांनी त्याला सपोर्ट केलेला आहे वारंवार, बरं. त्यांच्या भाषणांमधून किंवा लेखांमधून. आणि तो थिअरमच थोडक्यात तुम्ही म्हणताय आता, मी की जे तो थिअरम म्हंटल असं ते. म्हणतो हा. की हो, हा. ती थिअरी अशी आहे की ही फक्त सगळ्या देशांना ऍप्लिकेबल नाही, हा. काही देशांना ऍप्लिकेबल असते. की ज्या देशाच्याकडे स्वतःच खूप मोठ्या प्रमाणावर डिफेन्स आउटपुट असतो हम्म. किंवा डिफेन्स रिलेटेड कंपन्या खूप असतात, डिफेन्सच्या लोकांना विकण्यासारख्या खूप वस्तू त्यांच्याकडे असतात. उदाहरणार्थ रशिया उदाहरणार्थ युनायटेड स्टेट्स, किंवा अमेरिका हेच रशिया. त्याच्यात सुंदर, किंवा चायना, रशिया हे त्याची हा. उदाहरणं घेऊ शकतो. बरोबर. तर सपोज अमेरिका हे एक्झाम्पल घेतलं की डिफेन्स रिलेटेड आउटपुट त्यांच्याकडे प्रोडक्शन भरपूर आहे, हम्म. की त्यांच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला पुरेपूर अगदी सप्लाय करून सुद्धा अजून शिल्लक राहील एवढं आहे. आणि त्या इतक्या मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि त्यांच्या सक्सेसवर चालणाऱ्या छोट्या इतक्या इतक्या कंपन्या आहेत की अख्खा डिफेन्स आउटपुट मिळून आणि त्यांच्या अलाइड ऍक्टिव्हिटीज जर बघितल्या तर खूप प्रचंड प्रमाणातला हा आउटपुट असतो. हम्म. हम्म. डिफेन्स आउटपुट ते प्रोड्यूस करतात, याचा अर्थ काय होतो की जगात कुठेही जर वॉर चालू असेल तर त्यांचे प्रॉफिट सगळ्यात मुख्यतः चांगले निघणार आहेत, तर त्यांचा प्रोग्रेस आणि त्यांची प्रॉस्पेरिटी, त्यांच्या कंपन्यांची प्रॉस्पेरिटी चांगली चालणार आहे. हम्म. हम्म. म्हणून असं म्हटलं जातं की ते जे देश आहेत त्यांना कुठेतरी युद्ध चालू असणं हे फायद्याचं ठरतं इकॉनॉमिकली स्पीकिंग. म्हणजे हा अगदी क्रूर आणि मी जर असा शब्द वापरला ते हरकत नाही, थोडासा अ, हा अशी स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्यात थोडाफार हलकटपणा दिसतो, हम्म. क्रूरता दिसते. पण जे आहे तथ्य आहे ते सांगतोय मी, की हम्म. त्या देशांमध्ये त्या कंपन्यांचं चांगलं चालावं, त्यांची प्रॉस्पेरिटी वाढावी म्हणून मग ते देश कुठे ना कुठे युद्ध सुरू करण्याचा प्रयत्न करतात. करत असतात. तर फार हम्म. वर्षानुवर्ष अमेरिकेवर हे ॲलिगेशन केलं गेलेलं आहे, केलं गेलंय, असा करेक्ट आरोप आहे. केला गेलेला आहे हम्म. की तिथून अनेकदा कुठे ना कुठे युद्ध चालू केली जातात, जसं त्यांनी व्हिएतनाममध्ये केलं, हम्म. अफगाणिस्तानमध्ये केलं होतं किंवा इराण इराकमध्ये लावून दिलं होतं. अशी युद्ध पातळीवर ते नेतात दोन देशांना, म्हणजे मग त्यातल्या कुठल्या तरी एका साईडला पकडून ते त्यांना भरपूर सारा दारू गोळा, जेट फायटर्स, अमक तमक हे प्रोव्हाइड करू शकतात, बंदुका वगैरे. हम्म. तर ते तथ्य आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र डिफेन्स प्रोडक्शन्समध्ये अमेरिका, रशिया आणि चायना हे अजूनही टॉप थ्री थ्री नक्कीच. हो. पकडले जातात. आणि आपण जर चायनाकडे बघितलं तर हम्म. आज चायनानी सुद्धा तो जो डॉक्ट्रीन आहे हो. तोच वापरला असं दिसतं ना आपण, की हम्म. त्यांनी हम्म. 10 ते 12 वर्ष पाकिस्तानला भरपूर सप्लाय करत राहिले की आता युद्ध होणार, आता युद्ध होणार, ते इंडियन्स काय ऐकणार नाहीत, आता तर हम्म. तिथे मोदी पंतप्रधान आहेत, ते हार्डलाईनर आहेत, ते राईट विंग आहेत, असं सांगून सांगून ते जमवलं त्यांनी सगळं ते इक्वेशन. आणि ह्या पेहलगामचा फ्लॅश पॉईंट झाल्यावर खरंच युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. निर्माण आता झाली. त्यांचा तो हो. सगळा डिफेन्सचा प्रोडक्शन चायनानी जो विकलाय तो ते इथे वापरून घेणार. तर आणि हा. म्हणजे मग चायनीज कंपन्या ज्या असतात की ज्या हे सगळं प्रोडक्शन बनवून पाकिस्तानला प्रोव्हाइड करत असतात, त्यांचं चांगलं चालतं. अशा अर्थाने जर बघितलं तर तुम्ही म्हणताय तर त्याला होकार की हो. हम्म. त्यामुळे युद्ध चालू करणं हे काही कंपन्यांकरता फायद्याचं ठरतं, किंवा काही देशांकरता म्हणू शकतो आपण काही की देशांना. त्यांच्या इकॉनॉमीसाठी म्हणून असं. हो. पण ज्या भूमीवर युद्ध होतं त्यांना जे भोगावं लागतं फायनान्शियली असेल, फिजिकली सुद्धा, मेडिकल, सगळ्याच दृष्टीने ते फार खूप भयंकर आहे. ट्रॅजिक असतं. खूपच ट्रॅजिक तो आहे. तो खूप हा. महा ट्रॅजिक प्रकार असतो ज्या भूमीवर घडतं. आणि तुम्ही जर एक आता गमतीदार जर गोष्ट म्हणा किंवा काही म्हणा त्याला जर सांगायची झाली तर ही की अगदी केअरफुली तुम्ही पहा, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर पहा, व्हिएतनामचं युद्ध बघा, अफगाणिस्तानचं पूर्वीपासून जे चालू होतं त्यांच्याकडे ते पहा. हम्म. ज्या ज्या ठिकाणी असा आरोप केला जातो की अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं, त्यातलं कुठलंही युद्ध अमेरिकेच्या भूमीवर नाही झालेलं. प्लस युद्ध नाही झालेलं, बरोबर आहे.
कारण बरोबर कुठेतरी अमेरिकन लोकांना हे माहिती आहे, वरच्या लेवलला काम करणाऱ्या लोकांना, ब्युरोक्रॅट्स आणि पॉलिटिशियन्सना, की आपल्या भूमीवर होणं हे फायद्याचं नाही. कारण नाही. त्याच्यातून आपल्यालाच नुकसान खूप होतं. म्हणजे त्यांना हे डिफेन्स प्रोडक्शन तर विकायचं आहे बरोबर. आणि त्याच्यातून प्रॉस्पेरिटी तर हवी आहे. कारण बरोबर. जेव्हा जेव्हा अमेरिकेची इकॉनॉमी स्टॅग्नंट व्हायला लागते किंवा रिसेशनकडे जाते, तेव्हा त्यांना डिफेन्स प्रोडक्शन्सनी इकॉनॉमी परत परकअप करता येते. त्यांनी हम्म. आधी केलेलं आहे. हम्म. तर म्हणजे ती प्रोडक्शन्स तर विकायची आहे, त्याकरता युद्ध हो. तर हवं, पण आपल्या भूमीवर नको. आणि हा हम्म. डॉक्ट्रिन त्यांनी काही काळ सांभाळलेला दिसतो असं म्हटलं जातं. आणि त्याच्यात मग हम्म. त्यांना CIA, FBI वगैरे सारख्या संस्था या हम्म. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करत असतात, असा हम्म. एक हम्म. आरोप केला जातो. आता आपण असं हे करूया की युद्ध होणार नाही आणि शक्यतो, आणि असं आपण प्रार्थना करूच या. पण समज जर युद्ध झालं तर आज बातमी होती मगाशी की, आणि ते मीडियावरती सुद्धा एक हे आहे की मीडियावरती कितपत विश्वास ठेवायचा अशी परिस्थिती पण आता खरं निर्माण झाली आहे. पण आताच मी एक बातमी बघितली की आपण असं म्हणतो, म्हणजे भारत देशा सरकारने असं सांगितलंय की जर का कुठलाही दहशतवादी हल्ला झाला यापुढे, तर तो युद्ध म्हणून आम्ही त्याला वॉर ऍक्ट असं आम्ही पकडू आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्युत्तर देऊ. तर असं आता तरी म्हणण्यात आलेलं आहे. तर आता बघूया काय होतंय. पण जर समज युद्ध झालं तर म्हणजे इकॉनॉमी वरती फार परिणाम न होऊ दे, म्हणजे नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने सरकार काय पावलं उचलायला पाहिजेत सरकारने, किंवा काय पावलं हा, उचलू शकतं सरकार? त्याच्यात पहिलं म्हणजे युद्ध हा एक असा राक्षस आहे की जो सुरू केलेल्या देशाच्या कधी हाताबाहेर जाऊ शकतो. अच्छा. आणि ज्याच्यावर ते लादलं गेलेलं आहे त्याचा तर एनिवे त्याच्यावर कंट्रोल हो. नसतो की ते काय स्केलला जाणार. त्यामुळे इथे आता परिस्थिती अशी असणार की आपण जर सर्वसाधारणपणे मान्य केलं की हे आपल्यावर लादलं गेलेलं युद्ध आहे, तर हे सुरू केले त्यांनी. बरोबर. आणि हा राक्षस जो आहे त्याला जन्म त्यांनी दिलाय. आता तो जर त्यांच्या हाताबाहेर गेला आणि त्यांच्याकडचे जनरल्स जसं की ते मुनीर जे आहेत ते थोडेसे हार्डलाईनर आणि विचित्र वागणारे आहेत असं सगळीकडे रिपोर्टेड आहे. हो. वर्ल्ड मीडियामध्ये सगळ्यांच्याकडे रिपोर्टेड आहे. तर अशा माणसाच्या हातात सगळे जे कंट्रोल्स असतील ते, आणि ते सगळं जर त्यांच्या पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटच्या बाहेर जर गेलं, कंट्रोलच्या बाहेर, तर मग त्याचा स्केल काही सांगता येत नाही. मग आपल्याला काहीच करता येणार नाही, अच्छा. फ्रँकली. अच्छा. हा, पण जर तसं नाही झालं आणि आता सगळं म्हणजे पाकिस्तानची पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट जी आहे, प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर वगैरे, यांच्या हातात ती सगळी सूत्र राहतात का नाही युद्धाची, हम्म. हे फार महत्वाचं ठरेल. हा पहिला पॉईंट आहे की हम्म. त्यांच्या हातात जर राहिली तर एक दोन गोष्टी दोन्ही राष्ट्र करू शकतात. म्हणजे एक असं डिफेन्स स्टडीजमध्ये, इकॉनॉमिक्स पेक्षा डिफेन्स स्टडीजमध्ये एक कॉन्सेप्ट डिस्कस केला जातो ज्याला कंटेंट वॉर्स म्हणतात. बर. कंटेंट वॉरचा असा अर्थ होतो की दोन्ही बाजूंना माहिती असते की युद्ध तर होणार आहे आणि आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे, देत राहावं लागणार आहे, परंतु ह्याचा स्केलही फार वाढू द्यायचा नाही. म्हणून जॉग्राफिकली एक दोन्ही बाजू डोक्यात आयडिया ठेवतात की ह्या पलीकडे ह्याचा स्केल जाऊ द्यायचा नाही. अच्छा. तर ती कंटेंट वॉर जर झाली किंवा आपण करू शकलो तशी, तर त्याचा स्केल थोडासा इकॉनॉमिक्सवर मग त्याचा परिणाम थोडा त्या मानाने कमी होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे कधी कधी असं म्हटलं जातं की एखादी वॉर जरी सुरू झाली तर जो वॉर फिनिश करण्याच्या पोझिशनमध्ये आहे त्यांनी फार झटकन फिनिश जर केली, त्यांनी फार ती एलॉंगेट नाही केली, ज्याच्या हातात कंट्रोल आहे त्या वॉरचा त्यांनी लांबवलं झटकन ती नाही. हा. संपवून टाकली, तर इकॉनॉमिक इफेक्ट थोडे कमी असतात. कमी पण असत. जेवढी वॉर इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ डेज जेवढी ती जास्त वाढते, हो. जास्त दिवस हो. चालते, तेवढा त्याचा आर्थिक परिणाम हा वाढत जातो. वाढत म्हणजे जातो. मला म्हणायचं की नुसता जास्त होतो असं नाही, प्रत्येक स्टेपला तो वाढत जातो अजून वाढत परिणाम. जातो. हम्म. हा, त्याला हम्म. म्हणजे थोडक्यात सांगितलं तर त्याला प्रोग्रेसिव्ह इम्पॅक्ट म्हणतात. हम्म. हम्म. प्रोग्रेसिव्ह इम्पॅक्टचा असा अर्थ होतो की प्रत्येक स्टेजला अजून त्याचा परिणाम वाढत 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 जाणार आहे. तर हम्म. जितकी जास्त वर्ष जातात तितका त्याचा तो प्रोग्रेसिव्ह इम्पॅक्ट असतो, असं हो. इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं. हम्म. म्हणून हम्म. दुसरं का आपण भारताने ट्राय केलं पाहिजे, आणि आय एम शुअर की आपले जे सगळे पदाधिकारी आहेत, गव्हर्नमेंट आहे, त्यांना माहिती असेलच की जितका कट शॉर्ट करता येईल, कमी दिवसाची करता येईल ती वॉर, तेवढी केली गेली पाहिजे. सर्वप्रथम ह्या सगळ्याच्या आधी मला वाटतं इकॉनॉमिक्सकडे पाहता हम्म. भारत देशाने आणि पाकिस्तानने दोघांनी एक काम करायला पाहिजे, आणि ते म्हणजे वॉर सुरूच नाही झाली आणि सगळ्या जर गोष्टी सांभाळून घेतल्या आणि परत पीस रिटर्न्स, तर सर्वात उत्तम. तर तसंच इकॉनॉमी. व्हावं. सर, आणि म्हणजे युद्ध झालं काही दिवस आणि ते संपलं असं आपण समजूया की बाबा तुम्ही म्हणला तसं फार दिवस न लांबता ते लवकर संपलं. तर त्यानंतर पुन्हा या सगळ्याला म्हणजे का जे का
ठप्प झालेले व्यवहार आहेत किंवा काय, त्या सगळ्याला पुन्हा सगळी सुरुवात व्हायला साधारणपणे साधारणपणे किती काळ जाऊ शकतो, म्हणजे रिकवर व्हायला सगळी इकॉनॉमी? हो. आता हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूप. कारण याच्यात दोन डायमेन्शन्स निघतील, की पहिलं म्हणजे टाइम डायमेन्शन, की बर. ती वॉर किंवा ते युद्ध जे झालं ते किती दिवस चाललं. हम्म. आणि दुसरा त्याच्यात इम्पॅक्ट डायमेन्शन असतो, की किती इंटेन्सिटीचं झालं. हम्म. की तर आपण आता सध्या एक आपण असं ॲझम्पशन करून चालू, की कमी दिवसाचं युद्ध झालं आणि लो इंटेन्सिटी वॉर म्हणतात. लो हम्म. इंटेन्सिटी वॉरफेअर, हाय इंटेन्सिटी वॉरफेअर, अशा बरोबर. वेगवेगळ्या डिफेन्स स्टडीजमध्ये क्लिअर सांगितल्या गेलेल्या आहेत. तर तर त्यातलं लो इंटेन्सिटी वॉरफेअर जर झालं, इकॉनॉमिक्स आणि डिफेन्स स्टडीज हे विषय किती एकत्र जुळलेले आहेत ह्याचा हा एक फार छान हम्म. नमुना आहे. की डिफेन्स स्टडीजमध्ये म्हटलं जातं की लो इंटेन्सिटी वॉरफेअर जर असेल तर आणि कमी दिवसाचा असेल तर त्याचा एनिवे इम्पॅक्ट थोडा कमीच असतो. हम्म. तसं जर झालं तर काय होईल, की जो पट्टा जिथे ऍक्च्युअल धुमश्चक्री चालू होती, हम्म. जिथे सगळे ब्लॅकआउट्स होत होते आणि दारुगोळा पडत होता किंवा मानहानी होत होती, तो जो अख्खा भाग आहे त्या भागाला तुम्हाला परत आता पीस रिटर्न्स जेव्हा ते थांबतं सगळं, हम्म. तेव्हा ते सगळं रिसेलेक्ट करावं लागतं. तर रिसेट करायचं म्हणजे पहिल्यांदा एकतर सरकारला त्याचा रोल खूप मोठा तिथे प्ले करावा लागतो. नुसतं प्रायव्हेट कंपन्या किंवा प्रायव्हेट सोर्सेस मधनं सगळं होत नाही. हम्म. त्यामुळे सरकारने येऊन तिकडे पहिल्यांदा जे इन्फ्रास्ट्रक्चरची खूप म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्तच झालेलं असतं. हो हो, रस्ते बरोबर असतील, ब्रिजेस बरोबर. असतील, कुठे वेअर हाऊसेस असतील, सगळ्याची वाट लागलेली असते. पॉवर प्लांट्स असतील, ते सगळे त्यांना आता रिकन्स्ट्रक्ट करावे लागतात. हम्म. कुठे रिपेअर करून जर चालू करणं शक्य असेल तर ते रिपेअर्स करावे लागतात. म्हणजे काही रस्ते असे डॅमेज झालेले असतात की अख्खा नवा नाही करावा लागणार, पण रिपेअर करावा लागेल. हम्म. तर ह्या सगळ्याचा खर्च करून आधी ते इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पायाभूत गरजा आहेत त्या सगळ्या आधी परत पीस टाइमला म्हणजे प्री वॉर कंडिशन जी होती तिथपर्यंत ते आणून ठेवायला लागतात. हे चालू असताना आपला जो प्रायव्हेट सेक्टर आहे त्याला एक मोठा रोल असतो, की हम्म. प्रायव्हेट सेक्टरने सुद्धा इनिशिएटिव्ह दाखवून, की प्रायव्हेट सेक्टरची सुद्धा आज आपण प्रायव्हेट सेक्टरला वारंवार सांगतोय, आपले पंतप्रधान सांगतायत, होम मिनिस्टर सारखे सांगतायत, की तुम्ही नुसते प्रॉफिट करणाऱ्या कंपन्या एवढा छोटासा रोल करून आता इकॉनॉमिक्समध्ये काम करू नका. तुम्ही सुद्धा देशाच्या देशाची जी हितासाठी. बांधणी आहे, हम्म. हम्म. देशाचं जे स्ट्रक्चर आपण तयार करतोय आता हो इकॉनॉमिक हो. स्ट्रक्चर, त्याच्यात तुमचाही खूप मोठा वाटा असू शकतो. अच्छा. याहीकडे जरा लक्ष देत जा. तर त्यांना प्रॉफिट्सच्या ऐवजी काही क्षण काही दिवस ह्या नेशन बिल्डिंग ज्याला म्हणतात त्या प्रोसेसकडे जास्त फोकस करून त्यांना तिथे यावं लागतं. मग हम्म. फॉर एक्झाम्पल एखादी प्रायव्हेट कंपनीला आणि म्हणेल की सरकारला तुम्ही रस्ते इथे आता बांधणार ना, ठीक आहे, ही कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतो पण आम्ही स्वस्तात बांधून देतो. हम्म. ह्याच्यात काही आम्ही हम्म. फार प्रॉफिट काढणार नाही, कारण हे आपण नॉर्मल्सीकडे आणण्याकरता म्हणून ही सगळी पायाभूत बरोबर गरजा आता. बरोबर. हम्म. असं करून प्रायव्हेट सेक्टरने तिथे खूप पार्टिसिपेशन दाखवावं लागतं. आणि मग एकदा इन्फ्रास्ट्रक्चर सगळं रिकवर झालं की हळू जे आधी ठप्प झालेले उद्योग आहेत ते चालू होऊ शकतात. आणि दुसरं एक असं दुसरं खूप महत्वाचं रोल गव्हर्नमेंट करता असतो, म्हणजे आता हे जिथे ऍक्च्युअल युद्ध झालं तो भाग झाला. जो भाग असा आहे जिथे युद्ध ऍक्च्युअली झालंच नाही, जसं आता आपल्याकडे सपोज हो पुण्यामध्ये, हो. मुंबईमध्ये हम्म. मूळ युद्ध इथे चालू नाहीये, अशा ठिकाणी जे व्यवहार वगैरे होते ते पूर्णपणे ठप्प तर काही होत नाहीये. हो, आज आपण आपले सगळे उद्योग अगदी करून नोकऱ्या अगदी करून सगळं नोकरी करून घरी व्यवस्थित येतोय आणि चालू आहे. हो टीव्हीवर युद्धाचं काय झालं न्यूज बघतोय. तर हो. अशा ठिकाणी जिथे डायरेक्ट इम्पॅक्ट त्याचा तितका नाहीये, तिथून डिमांड जनरेट होऊ शकते हा. हम्म. तिकडच्या व्यवसायांकरता की ज्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे जेव्हा पीस रिटर्न्स आणि जेव्हा सगळे रिकरेक्ट केलं जातं तेव्हा तिकडच्या व्यवहारांमधून मिळणारे जे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत त्या राहिलेल्या इकॉनॉमीनी खूप प्रमाणात डिमांड कराव्या लागतात. तर अच्छा. त्याकरता ती डिमांड डायरेक्ट करायची तिथे. हम्म. हम्म. ह्याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे की डिमांड शुड बी डायरेक्टेड टुवर्ड्स दोज एरियाज. म्हणजे अच्छा, तिकडचे आलं जे व्यवहार लक्षात. करणारे लोक आहेत त्यांच्याकडून जर वस्तू आपण खूप विकत घ्यायला लागलो तर त्यांना त्या बनवाव्या लागतात. हो. सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं असतो तोपर्यंत. ते एकदा बनवायला लागले की त्यांना लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतात, त्यांना त्यांच्या त्यांच्या हम्म. कंपन्या परत रिस्टार्ट कराव्या लागतात आणि त्यातून मग परत इकॉनॉमिक रिसर्जन्स त्या भागाचा होऊ शकतो. हम्म. हम्म. कुठला एखादा सेक्टर असा आहे का, असू शकतो का, की जो उचल खाईल आणि बाकीचे सेक्टर म्हणजे जसं डेअरी प्रोडक्ट्स किंवा शेती असेल, डेअरी त्या भागात जे काही व्यवसाय आहेत, पण एखादा असं सेक्टर की ज्याच्याने ते उचल खाईल, ते खाऊ शकतं, असं कुठलं असेल तर असं एखादा सेक्टर पॉइंट आउट करणं थोडंसं अवघड आहे. बर. पण जर आपण हिस्ट्री ऑफ वॉर जर वाचलं हम्म. तर त्याच्यात असं लक्षात येतं की ज्या ज्या मोठमोठ्या वॉर्स संपल्या आणि हम्म. त्याच्यानंतर देश जेव्हा परत इकॉनॉमिकली परत सगळ्या रिसर्जन्स करायचा प्रयत्न करत होता तेव्हा काही सेक्टर असतात की जे आधी रिकवर होतात. बर. हा.
जसं की नंबर एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. हम्म. कारण सरकारला इमिजिएटली सगळं ते रिबिल्डिंग करावं करावं लागतं. लागतं, ते रिबिल्डिंग करताना रिबिल्ड. त्यांना त्या कंपन्यांकडून लगेच त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांच्याकडे त्यांना बिझनेस द्यावा मग लागतो. त्याला लागणारी सगळी मटेरियल असेल, मग त्याला हा लागणारा मग आता त्याला कोण वीट पुरवत असेल, पत्थर पुरवत असेल करेक्ट किंवा करेक्ट. सिमेंट देत असेल, तर ते सगळे व्यवसाय जे आहेत म्हणजे ते अलाइड, त्यांना अलाइड जे व्यवसाय आहेत ते सगळे आधी पिकअप होऊ शकतात. बरोबर. दुसरं होऊ शकतं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा युद्ध होतात तेव्हा त्या एकंदरीत युद्ध हा इतका हॉरिबल प्रकार असतो की युद्ध झालेल्या आणि त्याच्या बाजूच्या सगळ्या प्रांतामध्ये काही काळ तरी अ, नुसतं इंजुरीजच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची सिकनेसेस वगैरे इतके वाढलेले असतात की मेडिकल आणि हॉस्पिटल इक्विपमेंट हा. तयार करणारे आणि करेक्ट. त्या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करणारे जे व्यवसाय असतात त्यांचा सुद्धा रिसर्जन्स हा लवकर होऊ शकतो, त्यांची डिमांड जी असते ती लवकर बरोबर आहे. वाढू शकते. आणि त्याच्या पुढे मग इन्शुरन्स सेक्टर, कारण एक किती आपण काही म्हटलं तरी शेवटी इन्शुरन्स सेक्टर हा थोडासा भीतीच्या बळावर डेव्हलप केलेला सेक्टर असतो. करेक्ट तर करेक्ट. त्या काळात भीतीचं वातावरण असल्यामुळे इन्शुरन्स कंपनी करताची डिमांड जी असते ती चांगली होते आणि लोक म्हणतात की नाही इन्शुरन्स पॉलिसीज करून ठेवू बाबा, हे काढून असं कधी ठेवूया. होऊ शकतं. आणि मग त्यामुळे इन्शुरन्स सेक्टर तसे एक 4 ते 6 सेक्टर्स असे सांगितले जातात की की जे जे आधी पटकन उचल खातील. हा. पटकन उचल खातात. आणि मग एंटरटेनमेंट वगैरे असे जे सेक्टर्स आहेत, हा. टेलिव्हिजन वगैरे, तर त्यांना उचल खायला जरा वेळ लागतो कारण लोक म्हणतात की ठीक आहे हो. ह्याकडे आपण नंतर बघू शकतो, हे काय एकदम इसेन्शियल व्यवसायांमधले नाही. नाहीये. करेक्ट करेक्ट. इसेन्शियल गुड्स बनवणारे जे आहेत त्यांची उचल लवकर होऊ शकते. ओके. एक मुद्दा फक्त मला इथे टाकावा लागेल मग, तो म्हणजे की सपोज म्हणजे युद्ध हो किंवा हे आता ह्या परिस्थितीत ऑलमोस्ट वॉरलाईक सिच्युएशन तर चालूच आहे, हो. इथून स्टॉप हो किंवा जे काय होईल ते, त्याच्या नंतरचा जो काळ असतो तो अंदाजे, माझ्या अंदाजे सुमारे 1 वर्ष हा फार महत्वाचा असणार. बर. त्या वर्षभरामध्ये नुसतं जिथे ऍक्च्युअली वॉर स्कर्मिश झाली ती नाही, तर बाकी जो राहिलेला देश आहे त्यांच्याकडून खूप कोऑपरेशनची अपेक्षा असते. मग त्यावेळेला त्या त्या स्टेट गव्हर्नमेंट्सनी आणि तिकडच्या लोकांनी वगैरे हे सहकार्य करणं हे फार महत्वाचं ठरतं. त्याचं कारण असं की ते डायरेक्टली वॉर अफेक्टेड नव्हते, म्हणजे ते त्या मानाने प्रबळ आहेत की ते ह्या वेळेला मदत करू शकतात. तर त्यावेळेला त्यांनी मागे हटलं नाही पाहिजे. आपल्याकडे थोडासा एक दैवदुर्विलास म्हणा काही म्हणा असा आहे की काही राज्य ही एका पॉलिटिकल पार्टीच्या हातात असतात, काही दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीच्या हातात असतात. मग सेंट्रल गव्हर्नमेंट जर पार्टीच्या हातात असेल तर ज्या राज्यांमध्ये पार्टी आहे राज्य स्तरावर ते लगेच कोऑपरेट करतात आणि जे विरोधी पक्षांच्याकडे राज्य असतील ते लगेच म्हणतात की नाही नाही आमचा काही संबंध नाही किंवा ते विरोधच करायचा प्रयत्न करतात. पण तो सर्वसाधारणपणे डेमोक्रेसीमध्ये तो विरोध चालू दे. पण बरोबर. अशा वेळेला जिथे जस्ट युद्ध आता होऊन गेलंय आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बाकी प्रायव्हेट संस्था सगळ्या त्यांच्या प्रयत्नातून आता सगळं परत रिसर्जन्स करायचा प्रयत्न करतायत, तिथे त्यांनी ते पॉलिटिक्स बाजूला ठेवून त्याही राज्यांनी थोडंसं सहकार्य जर केलं तर मात्र मग विदिन अ इयर तुम्हाला परत प्री म्हणजे वॉर पुन्हा आपण येऊ सिच्युएशन. शकतो. पण आता हे म्हणजे आपण लो इम्पॅक्ट बद्दल बोललो, हे जर का हाय इम्पॅक्ट असेल तर तेवढ्याच प्रमाणात ते सगळं, हेच सगळं फक्त हेच सगळं मोठ्या पण प्रमाणामध्ये मोठ्या लागतं. प्रमाणावर आणि त्याच्यात निधी जास्त लागणार. हो, ते आणि मग सगळंच. ते अख्खं जे आपण रिसरेक्शन म्हणतोय त्या सगळ्याला पिरियड ऑफ टाइम जरा जास्त लागणार. मग जास्त जर लागतं. ते हाय इंटेन्सिटी झालं किंवा लॉंग टर्म वॉरफेअर जर हम्म, त्याच्यात झालं तर, हम्म, खूप दिवस जर चाललं तर. ओके ओके. त्यामुळे आजच्या घडीला वेगवेगळ्या कारणास करता पण खूप दिवस दिवस युद्ध चालणं हे इंडिया आणि पाकिस्तान दोघांनाही परवडणार नाही असं आहे. अच्छा. पाकिस्तानला परवडणार नाही कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यांची परिस्थिती इतकी खराब झालेली होती बरोबर आहे. युद्धाच्या आधीच की आता ह्याच्या पलीकडे अजून खूप दिवस युद्ध चाललं तर त्यांना म्हणजे IMF सुद्धा वाचवू शकणार नाही अशी परिस्थिती होईल. हम्म, हम्म, IMF इज द लास्ट ऑर्गनायझेशन यू कॅन गो टू फॉर अ हम्म, क्रायसिस. हम्म. तर तीही वाचवू शकणार नाही अशी परिस्थिती होईल. म्हणून त्यांना परवडणार नाही आणि आपल्याला परवडणार नाही कारण आपण 5 नंबरला येऊन आपली ती जी रेस मध्ये आपण जे चालू होतो घोडदौड, आता 4 आता 3 त्याला बनायचे खाली जे आपले हो. टार्गेट्स होते ते सगळे स्लो डाऊन होतात. ते खाली जितके हो. दिवस युद्ध जास्त चालणार तितका तो पेस आपला स्लो डाऊन होणार. खाली. म्हणून आपल्याला हम्म, हम्म. आणि IMFचा जो तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर बऱ्याच ठिकाणी अशा पोस्ट फिरतायत, व्हॉट्सअप मेसेजेस आहेत की अमेरिका मदत करते. म्हणजे पुन्हा एकदा हे प्रूव्ह झालं की अमेरिका दहशत, म्हणजे थोडक्यात टेररिझमला फायनान्स करण्याचं काम करते. पण IMFचा तसा डायरेक्ट संबंध अमेरिकेशी नाहीये, बरोबर ना? आता त्यात थोडंसं काय आहे, गमतीदार एक सिच्युएशन आहे की
ऑन पेपर जर आपण बघितलं किंवा IMFचं स्ट्रक्चर बघितलं, IMFचे नियम बघितले की ते कशा प्रकारे, ते ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, ते कर्जही नसतं. अच्छा. IMF जे देतात ती एका प्रकारची त्यांनी विड्रॉल अलाउ केलेली असते, हा, मी की तुमचेच जो तुम्हाला आम्ही क्रायसिसमध्ये दिले. राष्ट्र आहे हम्म. त्यांनी सांगायचं आम्हाला या देशाचा कोटामधून विड्रॉ करायचे आणि टोटल अमाऊंट एवढी, आणि ते IMFने परमिट करणं किंवा न करणं हा त्यांच्या हातातला रोल असतो. हम्म. तर आता गंमत अशी आहे की तसं जर ऑन पेपर बघितलं तर अमेरिका काही मुख्य काही मालक नाहीये हम्म. IMFची, किंवा कारण मालक असला कुठल्या संस्थेचा की तो कंट्रोल करू शकतो ह्या गोष्टी. बरोबर. त्यामुळे ते काही असे 51% इक्विटी त्यांच्याकडे वगैरे असं काही नाहीये, ती काही प्रायव्हेट संस्था नाहीये, इंडिपेंडंट बॉडी आहे ती. हम्म. आणि सगळ्यांचे तिथे मोठमोठाले कोटा असणारे सुद्धा बाकी राष्ट्रही आहेत. अच्छा. हम्म. हा, त्यामुळे तसं अमेरिका कंट्रोल करू शकत नाही. हा. आता हे सगळं खरं असताना एक गोष्ट मला थोडीशी ऑफ द रेकॉर्ड अशी सांगावी लागेल की ऍट द सेम टाइम हा. कोटाची स्ट्रक्चर्स ठरली मुळातच IMF झाली तेव्हा, तर ती कोटाची स्ट्रक्चर्स अशी ठरली की जे राष्ट्र जास्त आर्थिकरित्या प्रबळ श्रीमंत असेल आणि ज्याचा आवाका साईज सगळं जास्त मोठं असेल त्यांनी मोठा कोटा ठेवायचा, म्हणजे क्रायसिसमध्ये सापडलेल्या देशांना तिथून खूप विड्रॉ करता येईल, हम्म. असं त्या काळात ते दाखवलं गेलं होतं. साहजिकच अमेरिकेचा कोटा प्रचंड मोठा आहे. बरोबर. हम्म. आता गंमत अशी आहे की ते जे वोटिंग मी तुम्हाला म्हटलं मग अशी, हो हो हो. हम्म. वोटिंग मध्ये वन हा. नेशन वन वोट नाहीये अमेरिकेत. अच्छा. द नंबर ऑफ वोट्स दॅट यू हा. कॅन पुट इन आर इक्वेटेड विथ द अमाऊंट ऑफ कोटा दॅट यू हॅव. ओके. याचा अर्थ झाला की अमेरिकेच्या हातात वोटिंग पॉवर जास्त, त्या मानाने भारताकडे कमी, मग थायलंडकडे अजूनही कमी, हाँगकाँगकडे अजून कमी, असं ते होत जाणार. त्यामुळे तुमच्या हम्म. कोटानुसार ते ठरणार. तर अमेरिकेची वोटिंग पॉवर खूप जास्त असल्यामुळे एकतर ते आपोआपच जास्त वोट्स देऊन हा. एखाद्या देशाला हे पैसे जाऊ द्यायचे का नाही हे थोडंफार कंट्रोल करू शकतात. हम्म. आणि दुसरा हम्म. भाग आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे वर्षानुवर्ष, म्हणजे आज काही कोणी डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडननी केले असं नाही म्हणत आहे आपण, पण वर्षानुवर्ष सुमारे 1940-45च्या नंतर अमेरिकेनी असं एक वातावरण तयार केलेलं आहे, जिओ पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आपण म्हणतो त्याला, की जिथे अमेरिकेच्या विरुद्ध जाणं म्हणजे आपल्याकरता धोकादायक ठरू हा. शकतं, हो असं एक हो हो. राईट राईट. वातावरण निर्मिती करून ठेवलेली आहे. त्याच्या अंतर्गत काय होतं की अमेरिकेने जर म्हटलं की आम्ही नाही ह्यांना वोट्स नाही देणार, हम्म. IMF मध्ये म्हटलं, तर इतर काही राष्ट्र आहेत की जी त्यांच्याबरोबर उभी राहायला तयार होतात. ठीक आहे, मग तुम्ही नाही ना देत, मग आम्ही नाही देणार. हम्म. त्याच्यामध्ये ग्रेट ब्रिटन येतं, कॅनडा येतं, अगदी प्रगत राष्ट्र फ्रान्स जर्मनी सारखी सुद्धा त्याच्यात येतात, छोटी छोटी राष्ट्र ग्रीस आणि स्पेन सारखी सुद्धा येतात. मग हो. होतं काय की बाकीची राष्ट्र खूप, हम्म. अमेरिकेने वोट नाही दिली म्हणून हम्म. बाकीच्या राष्ट्रांनी नाही दिली, तर बरोबर. मग त्यांना तो 2/3 मेजॉरिटी जी लागते तिथे ती मिळत हम्म. नाही, आणि त्या हम्म. राष्ट्राला मग ती मदत IMF करत नाही. अशा मार्गाने जर म्हटलं तर हो, तर अमेरिकेचा थोडाफार कंट्रोल हा त्याच्यामध्ये IMFचे पैसे आहे. कुठे जातात त्याच्याकडे असतो. फक्त आत्ताच्या केसमध्ये जे लोक म्हणतात की IMFनी आता पाकिस्तानला हे पैसे दिले आणि म्हणजे ते टेररिझमला सपोर्ट करतात, त्याच्यात एक छोटीशी फॅलेसी अशी आहे की 1960 ते 1980-85 पर्यंत IMFचे पैसे मिसयूज होत होते काही राष्ट्रांकडून, म्हणून IMFनी असे एक स्ट्रक्चर निर्माण केले, टेक्निकल स्ट्रक्चर सिस्टीम अशी तयार केली आहे की ज्याच्यात खूप सारे चेक्स अँड बॅलन्सेस घातलेत. हम्म. त्याच्यात डेली रिपोर्टिंग अमकं तमकं, मग पैसे अच्छा. सुद्धा दिले जातात, ते ट्रान्श म्हणतात त्याला. ट्रान्सचा अर्थ एका साध्या शब्दात सांगायचं तर बॅच, की हा. पूर्ण पैसे दिले ते सगळे एकदम आम्ही हातात नाही देणार, पहिली बॅच देतो ती हो. वापरून दाखवा, मग त्याचा आम्हाला फीडबॅक द्या, मग ओके. आम्ही पुढची ट्रान्स सोडतो वगैरे, हम्म. असं बऱ्याच त्याच्यात गोष्टी केलेल्या असल्यामुळे व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा सगळीकडे फॉरवर्ड होणाऱ्या जी वृत्त आहेत की IMFनी ही अशी मदत केली आणि मग त्यामुळे हे असं परिणाम होणार आहे वगैरे, तर ती काही त्यातली एक्झॅजरेटेड असतात हम्म. आणि काही त्याच्यात माहिती कमी पडलेली असते त्यांना. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विश्वास ठेवण्याची सुद्धा गरज नाहीये. कारण वस्तुस्थिती ही आहे की आज काही फार एस्कलेशन अजून तरी या गेल्या 2 दिवसात होऊ दिलेलं आहे असं दिसत नाही. आणि तिसरी गोष्ट अशी येते त्याच्यात की मी मगाशी जो मुद्दा मांडत होतो की हे जर लवकरच जर शमणार असेल किंवा लो इंटेन्सिटी राहणार असेल तर मग त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्टही तेवढा होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणूयात की ही कुठलीही अशी युद्धजन्य परिस्थिती येऊ नये, कारण तसं बघायला गेलं तर म्हणजे जो दहशतवादाविरुद्धचा जो आपला लढा आहे तर तो आपण ऑपरेशन सिंधूर
याच्याद्वारे आपण तो कारण आपण अतिरेकी ठाण्यांवरतीच जो हल्ला केलेला आहे त्यामध्ये बरेच अतिरेकी ठाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि मला असं वाटतं, थँक्यू सर, खूप छान माहिती मिळाली. कारण इकॉनॉमीवरती परिणाम होतो 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 म्हणजे नक्की काय होतं हे अगदी साध्या शब्दात तुम्ही छान समजावून सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. आणि तुम्ही ह्या उत्तमपैकी अरेंज केलेले इंटरव्ह्यू आणि प्रोग्राम करता मला बोलवलं, याबद्दल तुमचेही आभार. आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार की तुम्ही माझं हे सगळे विधान ऐकता आणि याबद्दल मला नंतर फीडबॅकही येतो. त्याबद्दल बिग थँक्यू. येस. कशी वाटली आजची पॉडकास्ट? छान माहिती मिळाली. इकॉनॉमी वरती परिणाम होतो म्हणजे नक्की काय होतं हे आपल्याला सुचरित सरांनी खूप छान समजावून सांगितलं. अशाच माझ्या नवीन नवीन पॉडकास्टसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.